राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूरचे पालकमंत्री होणार। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य, मात्र याबाबत अद्याप घोषणा झाली नसल्याचं गडकरींचं स्पष्टीकरण। संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारकडून एसआयटीची स्थापना। आयपीएस डॉक्टर बसवराज तेलींच्या अध्यक्षतेखालील पथकाकडून होणार तपास। यामध्ये एकूण 10 अधिकाऱ्यांचा समावेश। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेवरती 307चा गुन्हा, तर फरार कृष्णा आंधळेवरही धारूर पोलीस ठाण्यामध्ये 307चा गुन्हा दाखल असल्याची सूत्रांची माहिती। या प्रकरणी सीआयडीकडून आतापर्यंत 130 जणांची चौकशी। बीड पोलीस स्टेशनमध्ये नवीन 5 पलंग मागवल्याच्या बातम्या आहेत। आजच अचानक पलंग कसे मागवले, रोहित पवारांचा सवाल। पलंग स्टाफसाठी असतील तर एवढीच तत्परता सगळ्या स्टाफसाठी दाखवा, पवारांची एक्सपोस्ट। बीड पोलीस स्टेशनमध्ये पलंग का आणले, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा सवाल। बुलढाण्यातल्या कळंबेश्वर गावामध्ये अवैध धंदे बंद केल्यामुळे संतापलेल्या गावगुंडाचा सरपंच पतीवरती प्राणघातक हल्ला। अवैध धंदे सुरू करू न दिल्यास तुझा मस्साजोगचा सरपंच करू, सुभाष खप्रद यांना धमकी देत केला हल्ला। 5 जणांवरती गुन्हा दाखल। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक, दुपारी 12 वाजता मंत्रालयात बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता। आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार नाहीत। आज रात्री उशिरा अजित पवार परदेशातून मुंबईला परत येतील। महामंडळाकडून 15% भाडेवाढीचा प्रस्ताव, आज मंत्रिमंडळ याला मान्यता देतं का, याकडे लक्ष। खातेवाटपानंतर राज्य मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक, या बैठकीत मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणावरही चर्चा होण्याची शक्यता। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार राजन साळवी येत्या 2 दिवसात भूमिका मांडणार। 2 दिवसांपूर्वी साळवींनी उद्धव ठाकरेंशी फोनवरून संवाद साधल्याची माहिती। राजन साळवी हे शिवसेनेचे चांगले कार्यकर्ते, ठाकरे गटातील उरलेले नेते अस्वस्थ आहेत। राजन साळवी भाजपमध्ये येणार असतील तर त्यांचं स्वागत करू, प्रवीण दरेकरांचं वक्तव्य। गरज असेपर्यंत माणसांचा वापर करायचा आणि नंतर वाऱ्यावर सोडायचा हा ठाकरेंचा स्वभाव, त्यामुळे पक्षाला ओहटी लागायला सुरुवात। निवडून आलेले आमदारही पक्ष सोडणार, नरेश म्हस्केंची टीका। शिंदेंचा विश्वास आहे तोपर्यंत त्यांच्यासोबत राहणार, ज्या दिवशी विश्वास संपला त्यानंतर कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार निर्णय घेणार, अब्दुल सत्तारांचं वक्तव्य। मंत्रिपद न मिळाल्यास नाराज असलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आज नाशिकला परतणार। गेल्या काही दिवसांपासून भुजबळ परदेश दौऱ्यावर होते। इंदापूरच्या अंथुर्णे गावात दत्तात्रय भरणेंवरती जेसीबीतून फुलांची उधळण। परदेश दौरा आटोपून इंदापुरात दाखल झाल्यानंतर भरणेंचं जंगी स्वागत। गडचिरोलीत आता फक्त 46 सशस्त्र नक्षलवादी शिल्लक, पोलीस अधीक्षकांची एबीपी माझाला माहिती। 2 वर्षात गडचिरोली पूर्णपणे नक्षलवादी मुक्त करू, पोलीस अधीक्षक निलोत्पल यांचं वक्तव्य। मुख्यमंत्र्यांची बदनामी तसंच कायदा आणि सुव्यवस्था बिघडवल्याप्रकरणी 12 जणांविरोधात गुन्हा दाखल। बदनामी करणारा व्हिडिओ सोशल मीडियावरती केला होता शेअर। आज 65वा महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन, मुंबईच्या जोगेश्वरीतल्या एसआरपीएफ मैदानात करण्यात आलं होतं समारंभाचं आयोजन। आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्राने दिशादर्शक व्हावं, यासाठी राज्याचे पहिलं एआय धोरण तयार करा, माहिती मंत्री आशिष शेलारांचे विभागाला निर्देश। वायू प्रदूषण पूर्ण नियंत्रणात येत नाही तोपर्यंत विभागातील बांधकाम प्रकल्पांवरील निर्बंध कायम। भायखळा परिसरामध्ये बांधकाम प्रकल्पांची स्थळ पाहणी केल्यानंतर महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे निर्देश। मुंबई पालिकेच्या उपाययोजनांमुळे बोरिवली भायखळ्यातील हवेच्या गुणवत्तेत किंचित सुधार, समाधानकारक सुधारणा होण्यासाठी मुंबई महापालिकेकडून बांधकामांवर बंदी। हवा प्रदूषण नियंत्रण नियमावलीचं उल्लंघन करणाऱ्या 39 बांधकाम व्यावसायिकांना ठाणे महापालिकेची कारणे दाखवा नोटीस। 39 व्यावसायिकांना तातडीने काम थांबवण्याचे आदेश। मुंबईत कुठल्याही ठिकाणी आगीची दुर्घटना घडल्यास लवकर पोहोचता यावं, यासाठी कोस्टल रोडवरती 2 अद्ययावत सुविधा असलेली फायर स्टेशन्स उभारली जाणार।
वर्षाच्या सुरुवातीलाच मुंबईकर उकाड्याने त्रस्त. काही भागात धुकं आणि ढगाळ वातावरणामुळे पहाटे आणि रात्रीचा गारवा कमी. पुढच्या 2-3 दिवसात राज्यात पुन्हा थंडी जोर धरणार असल्याची शक्यता. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोनं खरेदीतून मुंबईमध्ये 400 कोटींची उलाढाल. जानेवारी अखेरपर्यंत सोन्याचा दर तोळ्याला 1 लाखांपर्यंत जाण्याची शक्यता. 31 डिसेंबरच्या रात्री भारतीयांनी बिर्याणीला सर्वाधिक पसंती दिल्याचं समोर, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावरती बर्गर आणि पिझ्झा. पालघरकरांनी रिसवलं 1100 कोटींचं मद्य. 11 महिन्यामध्ये 3 कोटी 17 लिटर मद्याची विक्री. नागपुरात नाकाबंदी दरम्यान 41 लाखांची रोकड जप्त. जप्त केलेली रक्कम हवालाची असल्याची शक्यता. दुचाकीत रोकड लपवून नेणाऱ्या दोघांना नागपूर पोलिसांकडून अटक. मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानातील शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शिल्पाच्या भिंतीला मोठं भगदाड. भिंतीला पडलेल्या भगदाडीमध्ये घाणीचं साम्राज्य. तुळजाभवानी मातेचं मंदिर मंगळवार, शुक्रवार, रविवार आणि पौर्णिमेला 22 तास खुलं राहील. वाढत्या गर्दीमुळे मंदिर प्रशासनाचा निर्णय. लोणावळ्यातल्या एकविरा गडावरती हुल्लडबाजांनी फोडले फटाके. फटाके फोडताच मधमाशांचा भाविकांवर हल्ला. मधमाशांच्या हल्ल्यामध्ये अनेक भाविक जखमी. डॉल्फिनच्या पिल्ल्याला वाचवण्यासाठी आईचे प्रयत्न. मालवणमधील तळाशील समुद्रात सफारीसाठी गेलेल्या पर्यटकांकडून डॉल्फिनचा व्हिडिओ. धुळे महापालिकेचा मालमत्ता करात घट करण्याचा निर्णय. पालिकेच्या निर्णयामुळे नागरिकांना दिलासा. धाराशिवमध्ये तहसीलदार आणि उपजिल्हाधिकारी वादावरती दुसऱ्या दिवशीही तोडगा नाही. आंदोलनामुळे नागरिकांच्या कामाचा खोळंबा. आंदोलकांसोबत जिल्हाधिकारी आज चर्चा करणार. धाराशिवमध्ये नायलॉन मंजाचा वापर आणि विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांची शोध मोहीम. 128 दुकानदारांना बजावली नोटीस. भंडाऱ्यामध्ये धानाचे 36 कोटींचे चुकारे ऑनलाईन पद्धतीने जमा. पणन महामंडळानं जमा केलेल्या चुकाऱ्यामुळे जिल्ह्यातील धान उत्पादकांना नववर्षात दिलासा. गोंदियात घरकुल लाभार्थ्यांकडून 10,000ची लाच मागणाऱ्या कंत्राटी कनिष्ठ अभियंत्यासह त्याच्या 2 साथीदारांना अटक. गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. कल्याण अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळीला 2023च्या गुन्ह्यातून जामीन कसा मिळाला याबाबत चौकशी होणार. त्याला जामिनासाठी मदत करणाऱ्यांवरती कारवाई होणार. अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यानंतर आरोपी विशाल गवळीने मुलीचा गळा दाबला. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालामध्ये निष्पन्न. सांगलीमध्ये एका दुचाकी चोरट्याकडनं 19 दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस. चोरीच्या दुचाकी सांगली एलसीबीने जप्त केल्या. चंद्रपूरमध्ये ट्रकची दुचाकीला जोरदार धडक. भीषण अपघातामध्ये आजी आजोबांसह 2 वर्षाच्या नातीचाही मृत्यू. ट्रक चालकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात. रोह्यामध्ये धाटावमधील ह्युबॅक कंपनीच्या गोडाऊनला आग. आगीमध्ये कंपनीचं मोठं नुकसान. कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती. गुगल पे आणि फोन पेला एनपीसीआयकडनं दिलासा. एनपीसीआयने डिजिटल देयक कंपन्यांसाठी बाजार हिस्सा 30% मर्यादेत राखला जावा यासाठी निर्धारित केलेली मुदत आता 2 वर्षांनी वाढली. भोपाळमध्ये 40 वर्षांपासून बंद असलेल्या युनियन कार्बाइड कारखान्यातनं 377 टन विषारी कचरा काढण्यात आला. कचरा ट्रकमध्ये भरून पिथमपूरला नेण्यात आला. जम्मू आणि काश्मीरमधल्या दोदामध्ये थंडीचा कहर. वाहता धबधबाही गोठला. काश्मीरच्या सर्व शहरांमध्ये तापमान अजूनही उणेच. उत्तराखंडच्या चमोलीतल्या गमसालीमध्ये बर्फवृष्टीमुळे अडकलेल्या पर्यटकांची सुटका. आयटीबीपी आणि व्हीआरओकडनं पर्यटकांना मदत. जम्मू काश्मीरच्या पहलगावमध्ये जोरदार बर्फवृष्टी. घराच्या छतांवर आणि झाडांवरती बर्फ साचला. पारा उणे 7.5 अंशावर. जम्मू काश्मीरमध्ये अनेक भागामध्ये जोरदार बर्फवृष्टी. अनंतनागमध्ये पारा उणे 8 अंशाच्या खाली. नद्या आणि नाल्यांचं पाणीही गोठलं. अनंतनागमध्ये रस्त्यावरील बर्फ साफ करण्याचं काम सुरू. हिमाचल प्रदेशात पर्यटन स्थळावरती बर्फवृष्टी सुरूच. सोलांग व्हॅलीमध्ये पर्यटकांची गर्दी. शिमल्यात आईस स्केटिंगला सुरुवात. आईस स्केटिंग रिंकवरती स्केटिंग करणाऱ्यांची गर्दी वाढली.
स्वित्झर्लंडमध्ये 1 जानेवारी 2025 पासून महिलांनी सार्वजनिक ठिकाणी हिजाब, बुरखा किंवा इतर कोणतेही साधन वापरून चेहरा झाकण्यावरती बंदी. या कायद्याचं उल्लंघन केल्यास अंदाजे 96,000 रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार. अमृता फडणवीसांनी शेअर केला मुलगी दिविजा सोबतचा व्हिडिओ. कानागात केलं नववर्षाचं स्वागत. बुमराचा कसोटी क्रिकेटमध्ये नवा विक्रम. आयसीसी कसोटी गोलंदाजी क्रमवारीमध्ये 907चं रेटिंग. बुमरा 907 रेटिंग मिळवणारा पहिला भारतीय गोलंदाज. नव्या वर्षात भारत खेळणार 10 कसोटी सामने. ऑस्ट्रेलियाविरोधात पहिला कसोटी सामना. भारत ऑस्ट्रेलिया 5वी कसोटी उद्या सिडनीमध्ये सुरू होणार. उद्या टॉसच्या वेळीच आम्ही अंतिम 11 जणांची टीम ठरवू. रोहित शर्मा खेळणार का या प्रश्नावरती गौतम गंभीरचं उत्तर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.